गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता आपण जर काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे ग्रीनमध्ये क्लोज आहे. ऑब्वियस आहे कारण तिथे जो रेट कट होणार आहे तर त्याची आपण काय म्हणतो की पूर्वतयारी सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. तर तिथले जे इंडेक्सेस आहेत तर ते ऑलमोस्ट अर्धा ते 1% ग्रीनमध्ये क्लोज आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते पॉझिटिव्ह आहेत. परंतु आपण जर आपल्या मार्केटकडे पाहिलं तर लोकल क्यूज जे आहेत तर ते आपल्याकडे न्यूट्रल टू निगेटिव्ह असे आहेत. त्याचं कारण असं आहे बेसिकली काल एक डेटा जो आहे तो पब्लिश झाला होता तो म्हणजे GST कलेक्शनचा. GST रिडक्शन नंतर सेकंड टाईम. त्यामुळे त्याच्यामध्ये असं पाहण्यात आलं की GSTचं जे कलेक्शन आहे ते एक्सपेक्टेशनपेक्षा कमी झालं आहे आणि त्यामुळेच काल मार्केट चांगल्यापैकी खाली आलं. बेसिकली अजून एक रिझन होतं ते म्हणजे आपला जो इंडियन रुपी आहे तो ऑल टाईम लोला गेलेला आहे. ऑलमोस्ट क्लोजर टू 90 गेलेला आहे. त्यामुळे सुद्धा जे आपण म्हणू शकतो की डॉलरनं रुपीवरती जे प्रेशर क्रिएट केलं होतं तर त्याच्यामुळेही आपल्या मार्केटवरती प्रेशर हे राहिलं होतं. आणि काल एक्सपायरीचं प्रेशर देखील होतं. त्यातल्या त्यात जे FIIs आहेत त्यांनी ऑलमोस्ट 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ॲज युजल 4,500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. तरीही मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की 26,000 जे आहे तर तिथपर्यंत खाली मार्केट आलेलं आहे. आता टेक्निकली जर पाहिला तर मार्केटमध्ये 25,850 हा एक मेजर सपोर्ट आहे की जिथनं मार्केटनं एक बाउन्स बॅक केलेला होता. त्यामुळे आता साहजिकच आहे की जसं मागच्या वेळी झालं होतं मागच्या आठवड्यामध्ये की 2-3 दिवस सलग मार्केट पडल्यानंतर आफ्टर द एक्सपायरी मार्केटनं एकाच दिवसामध्ये सगळे लॉसेस रिकवर केले होते. तर आता काल एक्सपायरी झालेली आहे आणि आज पाहावं लागेल की आज मार्केट पुन्हा तशी काही ॲक्शन करणार आहे का, कारण सांगता येत नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की मार्केटनं जर सरेंडर करायचं म्हटलं तर शुक्रवारी MPCची मीटिंग आहे RBIची, त्यामध्ये रेट कट होऊ शकतो आणि जर म्हणजेच काय की तोपर्यंत मार्केट सरेंडर होऊ शकत नाही कारण ऑप्टिमिझम दोन्ही साईडनी असणार आहे, पॉझिटिव्हसुद्धा आणि निगेटिव्हसुद्धा. त्यामुळे आता निगेटिव्ह ऑप्टिमिझम ऑप्टिमाइज झालेलं आहे डाऊन साईडला, त्यामुळे आता पॉझिटिव्ह ऑप्टिमिझम मार्केटला वर घेऊन जाऊ शकतं. ओके, आणि या सगळ्या गोष्टी पाहता मार्केटमध्ये आपण एक रेंजमध्ये कन्सॉलिडेशन पाहू शकतो. डाऊन साईडला 25,850 ते 900 या दरम्यान आणि हायर साईडला 26,500 या दरम्यान. म्हणजेच सध्या मार्केट एकदम लोअर झोनला आहे. इथनं केलं तर मार्केट मोस्टली बाउन्स बॅक करण्याची पॉसिबिलिटी आहे इन द शॉर्ट टर्म. आता मेजर फॉल म्हणजेच जो आपण रेंज ब्रेक म्हणू शकतो ते कधी होऊ शकतं, जर RBIच्या मीटिंगमध्ये काही सरप्राईज आलं निगेटिव्ह साईडला तर आपण ही रेंज डाऊन साईडला ब्रेक झालेली पाहू शकतो आणि मग त्यानंतर मार्केट पुन्हा वरती येणं फार अवघड राहील, हे लक्षात असू द्या. आता जर आपण हायर साईडला जरी पाहिलं तरी RBIची मीटिंगच फार महत्त्वाची. RBIच्या मीटिंगमध्ये जर काही पॉझिटिव्ह सरप्राईज आलं तर मार्केट ऑल टाईम हायला क्लोज करू शकते, लक्षात ठेवा. कारण आतापर्यंत मार्केट इंट्राडेमध्ये नवीन ऑल टाईम हाय प्लेस करून आले, परंतु ऑल टाईम हायला कधीही मार्केट क्लोज झालेलं नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही गोष्ट टेक्निकली फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे आता शुक्रवारच्या मीटिंगवरती सगळ्यांच्या नजरा आहेत आणि त्यातच आपले जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पुतिन, तर ते सुद्धा भारतामध्ये येणार आहेत 4-5 तारखेला. तर मग त्या दरम्यान ज्या काही न्यूज येतील, कारण काहीतरी बिझनेस डील्स मोठमोठ्या होतील, या सगळ्या गोष्टी तिथे घडतील. मग तिथे जे काही न्यूज येतील तर ते न्यूज कोणकोणत्या स्टॉक्सला इम्पॅक्ट करू शकतात, तर मोस्टली जे काही डिफेन्स स्टॉक आहेत तर त्यांना ते इम्पॅक्ट करू शकतात पॉझिटिव्हली. तर त्या हिशोबाने पाहावं लागेल. त्यानंतर आज मी मार्केट पॉझिटिव्ह राहण्यामागं अजून एक कारण सांगतो, ते म्हणजे रिलायन्स बऱ्यापैकी खाली आलेला आहे, परंतु आज एका ब्रोकरेज हाऊसनं रिलायन्सला अप्पर टार्गेट दिलेलं आहे. मग आता साहजिकच आहे की त्यामुळे मार्केट आणि म्हणजेच रिलायन्स सांभाळला जाऊ शकतो आणि त्यामुळे मार्केटसुद्धा थोडंसं स्टेबल होऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं जर आपण ओपन इंटरेस्ट पाहायचं म्हटलं तर आज पहिलाच दिवस आहे आफ्टर वीकली एक्सपायरी, त्यामुळे फार काही जास्त ताण देण्यात काही अर्थ नाही आहे. परंतु जर टेक्निकली पाहिलं तर डाऊन साईडला 25,850 ते 900 आणि हायर साईडला 26,500 या दरम्यान मार्केट एक कन्सॉलिडेशन करू शकतं. त्या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती चालू राहील.
जर आता सेक्टर वाईज जर पाहिलं तर सेक्टर रोटेशन चालू राहतं. या दरम्यान जर आपण पाहिलं तर जे ऑटो स्टॉक्स आहेत तर त्याच्यामधली रॅली ऑलमोस्ट आपण काय म्हणू शकतो की डन झाल्यासारखी आहे. त्यामुळे ऑटो स्टॉक जे आहेत तर ते आपल्याला या लेवलला रेझिस्टन्स फेस करताना पाहायला मिळतील. परंतु फायनान्शियल स्टॉक्समध्ये, बँकिंग स्टॉक्समध्ये आपल्याला एक निजर्क रिॲक्शन आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड पाहायला मिळू शकतं. आणि शुक्रवारपर्यंत या स्टॉक्समध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळेल येत्या 2-3 दिवसामध्ये, म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये. आणि जर रेंज डाऊन साईडला ब्रेक व्हायची असेल तर ती शुक्रवारी होईल, आयदर अपसाईडला ब्रेक व्हायची असेल तर ती शुक्रवारीच होईल, लक्षात ठेवा. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट इंडिकेट करते की मार्केट फ्लॅट ओपन होणार आहे, हार्डली 10 ते 20 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. त्यामुळे आता पाहूयात काय घडते ते पूर्ण दिवसभरामध्ये. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.